शहरातील मंगलगेट परिसरामध्ये काही कारणास्तव दोन गटात वाद झाला होता। यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव हे जखमी झाले असून त्यांच्यावर साईदीप हॉस्पिटल या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सदर घटनेनंतर लोकसभेचे उमेदवार खासदार सुजय विखे यांनी त्यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली। या भेटीनंतर खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की घटना घडताच काही लोक त्या ठिकाणी पोहोचले, त्यांना या घटनेची पूर्वकल्पना होती का असा गंभीर आरोप विखे यांनी केला। तसेच घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला। आणखी काय म्हणालेत खासदार सुजय विखे पाहूयात। असं त्यांनी भाषणामध्ये जे बोलत तेच आम्ही जनतेला त्यांचा चेहरा दाखवतोय आणि घटना घडल्याच्या अवघ्या 5 मिनिटांमध्ये कोणीतरी हजर होतं याचाच अर्थ त्या घटनेची पूर्वकल्पना तर त्यांना नव्हती। मला सांगा, आज उद्या मतदान आहे, एक उमेदवार सतत तालुक्यामध्ये पोलिंगच्या याद्या पोलिंग एजंट्स कोण राहणार याचं नियोजनामध्ये असतो, पण एक घटना घडते आणि त्या घटना घडण्याच्या अवघ्या 5 मिनिटांमध्ये सर्व पूर्ण जठ्ठा घेऊन एक माणूस पोचतो। म्हणून माझ्या कुठेतरी मनामध्ये शंका आहे की हे पूर्वनियोजित असेल, याची पूर्वकल्पना असल्यामुळे या ठिकाणी लगेच ताबडतोब हजर राहून बाईट देणं। पण या अहिल्यानगरची जनता सगळं ओळखून आहे, ज्या व्यक्तीवर हल्ला झाला तो माझाच व्यक्ती, माझाच नगरसेवक आहे। तुम्ही त्यालाही विचारून पहा, तो बरा झाल्यावर की त्याला माझ्याबद्दल कुठली तक्रार आहे का। हा आपसी गैरसमजातून झालेला वाद, याच्यामध्ये कुठलाही राजकीय रंग नाही। दोन व्यक्ती जर वादात असले तर त्याचे पक्ष लगेच पक्षाची चर्चा करायची, त्या पक्षाची चर्चा करून लगेच महायुतीमध्ये अपवाद। आता हे तालुकाध्यक्ष आहे, अजून कुठे गेला पप्पू, कुठे रे पप्पू तो गेला मागं। हे सगळे माहितीचे लोक आमच्याबरोबर रात्रंदिवस हे फार काळे पडले, उन्हामध्ये 45 दिवस काम करू असं कुठलंही नाही। भावना असतात, एक नेत्यावर अशी घटना घडत असेल तर ते कार्यकर्ते येतात, त्यामुळे कुठलाही वाद नाही। महायुती एकदम समृद्धपणे काम करते आणि सगळ्यांचं एकच स्वप्न आहे, आदरणीय प्रधानमंत्र्यांसाठी ते सगळेजण पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत। त्यामुळे कोणीही राजकारण करू नये। 45 दिवसामध्ये जनतेने सगळा पिक्चर पाहून झालेला आहे, त्यामुळे इथं कोणी जरी आलं सहानुभूती घ्यायला तर आता ती मिळणार नाही। अंतिम घडली ही दुर्दैवी आहे। जे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ते माझेच नगरसेवक आहे। असं नाही आहे की तो पुढं विरोधी पक्षाचा आहे किंवा काही षडयंत्र झालं आहे। तो माझा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी गेले अनेक 5 वर्ष माझ्यासाठी काम केलं, त्यांच्या सगळ्या संघटनेने माझं काम केलं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेचा प्रत्येक घटक या जिल्ह्यामध्ये सक्रियतेने महायुतीचं काम करतो। कुठेतरी गैरसमजातून निर्माण झालेल्या वादामधून हा विषय थोडासा पुढे गेला, पण आता स्थिती नियंत्रणात आहे। मी सचिनशी पण बोललो आहे, तर त्याला म्हटलं तू काळजी करू नको, विश्रांती घे आणि आता जी काही प्रक्रिया आहे किंवा जी काही चूक असेल कोणाची तर त्यावर 100% प्रशासन आहे, प्रशासन त्याच्यावर योग्य ते दखल घेऊन कारवाई करेल। कोणालाही पाठीशी आपण ठेवायचं कारण नाही, पण वाद वाढायला नको आज ही प्रायोरिटी आहे, म्हणून शांतता ठेवणं हा क्रमप्राप्त विषय आहे। त्यामुळं मी नागरिकांना एवढं सांगेन की कुठलाही असा प्रकार नाही जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। सगळ्यांनी निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर पडा आणि एक विकसित देशासाठी आणि विकसित अहिल्यानगरसाठी मतदान करा, असं माझं विनम्र आव्हान आहे। माझ्या चेहऱ्यावर पहा, तुम्ही उमेदवाराचा चेहरे तर पाच चला आहे। तुम्ही आज जे उमेदवार उभे आहेत वेगळे वेगळे, कोणाचा चेहरा गंभीर वाटतो, कोणाचा चेहरा हसमुख वाटतो। मी एकदम निवांत, मी कुठं फिरतोय काय, माझ्या लोकांना भेटतोय, गप्पा मारतोय। मी आज या गोष्टी हसत होतो की 45 दिवस आम्ही प्रचार केला, इतकं ऊन होतं ना, आज नेमकी एकमेव दिवस प्रचार अलाउड नाही तर सावली पडली। तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। राजकारण येतं जातं, राजकारण एकदा उद्या मतदान संपलं का विषयी संपवतो। लोक आनंदात राहिले पाहिजे, राजकारण या थरावर नाही जावं की लोक गंभीरतेने फार अटीतटीचा करून फार संघर्षपूर्ण तणाव निर्माण करून लोकांना त्रास व्हावा, असं अजिबात नाही केलं पाहिजे। म्हणून आपण जेवढं शांततेत घेऊ तेवढं जनता आणि समाज शांत राहील।